नमस्कार मित्रांनो. थोडा वेळ लागेल, उशीर होईल, परंतु नशिबाची साथ तुम्हाला नक्की लाभेल. थोडी गती मंद असेल या महिन्यामध्ये, परंतु तुम्हाला यश मात्र निश्चित मिळेल. अर्थात याचाच अनुभव कुंभ राशीला नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, तो आता षष्ठ स्थानात गेलेला आहे. षष्ठ स्थान हे अशुभ स्थान मानलं जातं. परंतु याच्याच जोडीला तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतोय आहे. गेल्या 2 महिन्यापासून तो वक्री होता. तो आता मार्गस्थ होणार आहे या महिन्याच्या 28 तारखेला. बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा तुमच्या भाग्य आणि दशम स्थानात सर्वात महत्त्वाच्या अशा शुभ स्थानात भ्रमण करणार आहेत. अर्थातच या सर्व ग्रहांचा जो प्रभाव परिणाम आहे, हा संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांवरती कशा प्रकारचा होईल, या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 28 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. राशीच्या षष्ठ स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा 12 तारखेनंतर वक्री होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे बुध, हा वक्री असणार आहे. दशम स्थानामधून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या अष्टम स्थानात काही काळाकरता शुक्र सुद्धा येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी धावपळ, थोडीशी दगदग जास्त दिसून येईल. जे स्ट्रेस किंवा टेन्शन राहील ते बऱ्याच प्रमाणात मानसिक राहील. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिकतेवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जरी हा संपूर्ण महिन्यामध्ये थोडेफार ग्रह तुमच्या विरोधात असले, काळजी करू नका. म्हणजे गुरुबद्दल मला सांगायचं, गुरु जरी षष्ठ स्थानात आलेला असला तरी काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. कारण हा गुरु इथे जास्तीत जास्त 1 ते सव्वा महिन्यापर्यंत राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला थोडीशी कळ सहन करायची आहे. मौनम सर्वार्थ साधनम. थोडंसं शांतपणे जर का घेतलं तर गोष्टी तुमच्या फेवरमध्येच असणार आहेत. कारण हा गुरु डिसेंबर महिन्यामध्ये वक्री होऊन परत तुमच्या पंचम स्थानामध्ये महत्त्वाच्या अशा शुभ स्थानामध्ये जाणार आहे. आणि अर्थातच त्यानंतरचे जवळ 6-7 महिने परत तुमच्यासाठी तुमच्या अपेक्षेप्रमाणे दिसून येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. थोडंसं तुम्हाला या महिन्यामध्ये सहन करणं गरजेचं राहील. अर्थात तुमची जी रास आहे ते डिसिप्लिन आहे. तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मात्र कधी-कधी आपण भावनातीत होऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे, हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आणि लाभेश आहे गुरु, हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 12 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. राशीचा पंचमेश आणि अष्टमेश जो बुध आहे, हा वक्री असणार आहे. दशम स्थानामधून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह, राजयोगकारक ग्रह जो शुक्र आहे, हा तुमच्या अष्टम, भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये दोन्ही प्रकारचे अनुभव तुम्हाला येणार आहे. म्हणजे नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि खर्च सुद्धा अनावश्यक, अनपेक्षितपणे होणार आहे. खरं तुमची जी रास आहे ही डिसिप्लिन आहे, तरी सुद्धा काही गोष्टी कधी-कधी आपल्या हाताबाहेरच्या असतात. तर तिथेच थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक आहे. मनाला थोडासा समज किंवा दिलासा देणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर अर्थातच या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. फक्त जे काही महत्त्वपूर्ण ट्रेड तुम्हाला करायचे असेल, तर ते या महिन्याच्या 10 ते 12 तारखेनंतर नक्की करा. तुम्हाला अपेक्षित यश निश्चित प्रकारे मिळू शकेल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर घरातील ज्या व्यक्ती, खास करून जो चतुर्थेश आहे शुक्र, हा सुद्धा तुमच्या अष्टम, भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. खास करून घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर केल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमचा चांगला वेळ सुद्धा व्यतीत होईल. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही साधारण 15 तारखेनंतर नक्की हातात घेऊ शकता. म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूच्या संदर्भात काही रिनोव्हेट करणं, असे प्रकार तुम्ही करू शकता दिनांक 15 तारखेनंतर. यानंतर ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो किंवा लव्ह लाईफ म्हणतो, त्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा वक्री असणार आहे आणि तो दशम स्थानामधून तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तुमच्या पंचम स्थानावरती मंगळाची अष्टम दृष्टी सुद्धा आहे. तर इथे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निश्चितपणे येणार आहेत. परंतु ते किती ताणायचे, किती पुढेपर्यंत न्यायचं, हे मात्र संपूर्णपणे तुमच्या हातात असणार आहे. कारण तुमची जी रास आहे थोडीशी हट्टी आहे. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं आणि थोडीशी तुम्हाला ट्रान्सपरन्सी जास्त लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रूफ द्यावे लागतात. तर यामुळे तुमच्या जे लव्ह लाईफ आहे त्यामध्ये थोडंसं त्रासदायक गोष्ट तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. इथे ही गोष्ट थोडीशी तुम्हाला ॲडजस्ट करणं गरजेचं राहील. ही गोष्ट तुम्ही ॲडजस्ट केली अर्थातच तुमचं रिलेशनशिप आहे ते व्यवस्थित तुम्हाला दिसून येईल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं नक्कीच गरजेचं राहील. खास करून मानसिक त्रास किंवा तणाव हे थोडेसे जास्त दिसून येतील. त्याचा प्रभाव परिणाम कदाचित तुमच्या आरोग्यावरती सुद्धा होऊ शकेल. तसं काय झालं तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील.
याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार आहे. परंतु एफर्ट देणं किंवा प्रयत्न करणं हे शेवटी राहतच. म्हणजे प्रयत्न जर काही तुम्ही केले तर त्याप्रमाणे तुम्हाला यशसुद्धा मिळेल, काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे रवी, हा तुमच्या भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ही गोष्ट अतिशय चांगली राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील, काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असतील किंवा थोडेसे वादविवाद किंवा मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येत असेल तर नक्की धरून चला, की या महिन्याच्या शेवटी या गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. काळजी करू नका. यानंतर जे तुमचं करिअर आहे हे सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील या महिन्यामध्ये. कारण तुमच्या दशम स्थानामध्ये बरेचसे ग्रह आहेत. रवी, मंगळ, शुक्र, बुध येणार आहेत. तर इथे दोन्ही प्रकारचे अनुभव तुम्हाला येणार आहेत. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ते डिसिप्लिन आहे, केलेलं काम अगदी इमाने इतबारे करणारे आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं सुद्धा तुम्ही चूक करत म्हणजे तसूभर सुद्धा तुम्ही चूक करत नाही. अर्थात काही वेळा तुमच्या विरोधातली माणसंसुद्धा तुमच्यावरती बऱ्याच प्रमाणात अशा प्रकारच्या काही गोष्टी करतात. त्याचा काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येईल आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर थोड्या प्रमाणात तुमच्या नातेसंबंध ताणले जाऊ शकते. काळजी करू नका, तुम्ही तुमच्या कामाने त्याला नक्कीच प्रत्युत्तर देणार आहात. फक्त जे ग्रहयोग तुमच्या सध्या बरोबर नाही आहे, तुमच्या फेवरमध्ये नाही, त्याच्यामुळे थोडंसं बॅकफुटला येणं, थोडंसं ॲडजस्ट करणं. परंतु तुमचे जे तत्व आहेत त्यांना मात्र ॲडजस्ट करू नका. अर्थात तुम्ही ते कधीच करत नाही. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये जे तुमचं कार्यकर्तृत्व आहे किंवा करिअर आहे या संदर्भातले संमिश्र अनुभव येतील. मात्र यामधील चांगले अनुभव निश्चितप्रमाणे दिसून येतील. तुमच्या कार्याचं कौतुक सुद्धा होईल वरिष्ठांकडून. ही गोष्ट खूप महत्त्वाची राहील. यानंतर आपण चर्चा करू की ग्रहयोग त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे तुमच्या राशीवर कशा प्रकारचे दिसून येणार आहे. दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतो. इथे तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. परंतु ते वाद किती वेळ वाढवायचे हे मात्र तुमच्या हातात असणार आहे. यामुळे ह्या महिन्याचा विचार करा, ग्रहगोलांचा विचार करा, त्यांच्या परिणामाचा विचार करा आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. यानंतर दिनांक 12 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे 10व्या स्थानामध्ये. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या, कारण तुमची जी रास आहे ही लगेचच्या लगेच कायद्याची भाषा थोडी लवकर बोलते. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारीख खूप महत्त्वाची राहील, शुभफलदायी सुद्धा असेल. दिनांक 17 तारखेला 10व्या स्थानात भ्रमण करणारा जो रवी आहे हा तुमच्या द्वितीयातील शनी आणि षष्ठातील गुरु याबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. हा अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून तुमचं जे काम आहे, तुमचं जे ॲक्शन आहे ती बोलेल कार्यक्षेत्राच्या संदर्भात, करिअरच्या बाबतीत. करिअरच्या बाबतीमध्ये नवनवीन संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असू शकतील. त्या संदर्भात तुम्ही नक्की विचार करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचं कार्यकर्तृत्व आहे त्याचं कौतुक वरिष्ठांकडून निश्चित प्रकारे होणार आहे. यानंतर दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे. इथे सुद्धा जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहाराच्या बाबतीमध्ये काळजीपूर्वक व्यवहार करणं किंवा निर्णय घेणं गरजेचं राहील. 21 तारखेला रवीचा परत बुधाशी हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे. इथे वरिष्ठांबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. एक गोष्ट सांगावीशी वाटते, तुमच्या डेझिग्नेशनपेक्षा थोड्याशा कमी याच्यावरती काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. त्यांच्या कागाळ्या थोड्या वाढू शकतील. सतर्क राहा. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 22 आणि 26 तारीख ही तुमच्याकडे फारच शुभफलदायी असणार आहे. दशमातला बुध हा तुमच्या द्वितीयातील शनी आणि षष्ठातील गुरु याबरोबर त्रिकोणीय करेल आणि शुक्रसुद्धा द्वितीयातील शनी आणि तुमच्या षष्ठातील गुरुबरोबर त्रिकोणीय करणार. म्हणजे दिनांक 22 तारखेपासून ते जवळजवळ 27-28 तारखेपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. खास करून करिअरच्या बाबतीत नवनवीन संधी येतील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्वासाठी हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला असणार आहे आणि त्यामुळेच तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी ही सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे दिसणार आहे. दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलची प्रतियोग होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जो स्त्री वर्ग असेल त्यांच्यापासून थोडीशी काळजी घ्या. म्हणजे त्यांच्या विरोधात जाऊ नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 5 तारखेला पौर्णिमा आहे आणि दिनांक 20 तारखेला अमावास्या आहे. अमावास्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. आपण त्या दरम्यान थोडंसं जास्त भावनेत होतो, इमोशनल जास्त होतो आणि इमोशनल झालं की अर्थातच तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तसे काय तुमच्या बाबतीत त्याचे निर्णय चुकीत होत नाही, कारण बऱ्याच विचार करून तुम्ही गोष्टी करता. परंतु कधी-कधी
अशा प्रकारे आपण थोडंसं जास्त इमोशनल होतो. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषिताचा नीट विचार करा. ते अंमलात आणा. मग तुम्हाला हा नोव्हेंबर महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित काही गोष्टी तुमच्या फेवरमध्ये देईल. तर मित्रांनो, हे होतं नोव्हेंबर महिन्याकरता कुंभ राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.